बांधकाम कामगारासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे की आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सेतू केंद्रावरती खूप गर्दी करावी लागत होती. रात्री 2-2, 3-3 वाजता लोक जाऊन बसायचे आणि नंबर यायचा नाही किंवा खूप त्रास होत होता त्याचा. कामधंदे सोडून आपल्याला गर्दी करावी लागत होती सेंटर एकच असल्यामुळे. आता सरकारने सेंटर हे बंद केलेले आहेत 5 तारखेपासून आणि सर्व पहिल्याप्रमाणे केलेलं आहे. आपण आपल्या आपल्या घरी मोबाईलवरती, कॉम्प्युटरवरती किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती जाऊन फॉर्म भरू शकतो व हा फॉर्म भरल्यानंतर जी तारीख आपण निवडणार आहोत फिजिकल व्हेरिफिकेशनचे जे आपले डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जे आपल्या नजीकचं जे ऑफिस आहे बांधकाम कामगाराचं तर त्या ऑफिसला जाऊन आपण ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. तर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला तारीख निवडायची आहे त्याच तारखेला आपल्याला जायचं आहे. तर आपण बघूया आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात हे तुम्हाला मी सांगतो. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ आपल्याला निरंतर पाहायला मिळतील. धन्यवाद. तर सुरुवातीला mahabocw.in या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटवरती आपल्याला डिटेल माहिती पाहायला मिळेल. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे. बांधकाम कामगार आपली नूतनीकरण व लाभांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेत मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील. लाभाच्या व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनवर क्लिक करावे. सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीची पूर्ण माहिती वाचून आपण आधी फॉर्म भरला असेल तर ही खालची माहिती कामाला येईल आणि नवीन फॉर्म भरायचा असेल तर ही वरची माहिती कामाला येईल आपल्याला. तर आपण फॉर्म नवीन भरण्यासाठी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकून प्रोसीड फॉर्मवर क्लिक करायचा. नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये पहिले नाव, मिडल नेम व सरनेम हे कॉलम भरायचे. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे, पुरुष किंवा स्त्री, मॅरिड असेल अनमॅरिड असेल जे असेल ते निवडायचं आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. सोपा आहे फॉर्म भरत असताना. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर काही माहिती या ठिकाणी येईल. हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरणं अतिशय सोपं आहे. फक्त या ठिकाणी अडचण अशी येऊ शकते की तुम्हाला तुमच्या कामाची जे काही प्रकार आहे जसं सेंटरिंग वर्कर आहे, स्लॅब वर्कर आहे, फ्लोरिंग, प्लंबर, पेंटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन जे कोणतं आहे ते निवडायचं आहे. ज्या पद्धतीचं तुमच्याकडं सर्टिफिकेट आहे, तुम्ही जे सर्टिफिकेट मिळवलं आहे बांधकाम कामगाराच्या पद्धतीमधलं त्या पद्धतीनंच फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म कसा सर्टिफिकेट कसं पाहिजे तुम्हाला, महानगरपालिकेचा असेल, ग्रामसेवकाचा असेल, नंबर असायला पाहिजे. हे आहे ते प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रावरती वरी जावक क्रमांक, कार्यालयाचा सही शिक्का, तारीख, आवक क्रमांक आणि शिक्का, क्षेत्रीय महानगरपालिका कुठली आहे ती ABC लातूरची आहे तसा शिक्का घेतलेला आहे. अशा कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का घ्यायचा आहे. अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच फॉर्म भरा. या ठिकाणी फॉर्म अपलोड करायचा आहे. त्यासाठी जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी टाकायचा आहे. कॉन्ट्रॅक्टरचा आहे, ग्रामसेवकाचा आहे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आहे. या ठिकाणी निवडायचा आहे आणि या ठिकाणी जो जावक क्रमांक दिलेला आहे प्रमाणपत्रावरती तो निवडायचा आहे. जे दिनांक आहे तो दिनांक निवडायचा आहे. दिनांक निवडल्यावर जावक क्रमांक जो आपल्या फॉर्मवरती आहे प्रमाणपत्रावरती तो टाकायचा आहे. जे असेल ते टाकायचं आहे. आणि या ठिकाणी कुठल्या व्यक्तीद्वारे म्हणजे महानगरपालिकेचं आहे, ग्रामसेवकाचं आहे ते प्रमाणपत्र त्या ऑफिसचं नाव लिहायचं आहे, कर्मचाऱ्याचं नाव लिहायचं नाही. आणि या ठिकाणी
जिल्हा निवडायचा आहे. कुठला का असला, हे उदाहरणासाठी सांगत आहे मी. आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जाऊन ऑफिसवरती पडताळणी करणार आहोत, आपल्याला त्या ऑफिसला जायचं आहे भेट देण्यासाठी आपले डॉक्युमेंट घेऊन. मग आपल्या जवळचं कोणतं ऑफिस आहे ते या ठिकाणी क्लिक केल्यावर आपल्याला यादी दिसेल. इथं एकच ऑफिस दाखवल्यामुळे आपण ते निवडायचं. इथं जर आपल्या 4-5 नाव दाखवले, एखादं नाव आपल्याला वाटलं की हे आपल्या जवळचं आहे पत्ता, तर ते आपण निवडायचं आहे. आणि हे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. हे दिसते का, या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे आहे आणि या ठिकाणी ते प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जे आपल्याला 90 दिवसाचे कामाचं प्रमाणपत्र आपण घेतलेलं आहे ग्रामसेवकाकडून किंवा महानगरपालिकेतून. या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक टू लोड विजिटिंग डेट्स, ज्या दिवशी आपण ऑफिसला जाऊ शकतो, ज्या दिवशी आपल्याला काम नाही किंवा आपल्याकडे चांगला वेळ आहे, त्या दिवशी आपण जाऊ शकतो, ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं सिस्टम तयार केले की सरकारी सुट्टीला यांनी लाल क्लिक केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी लाल नाही किंवा पिवळा नाही, त्या ठिकाणी आपण निवडायचं आहे. जी तारीख आपल्याला योग्य वाटेल ती तारीख निवडली की आपण त्या तारखेला जायचं आहे, म्हणजे जायचं आहे. नाही गेल्यावर आपला अर्ज हा रद्द होऊ शकतो, अशी या ठिकाणी यांनी तरतूद केलेली आहे. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आणि सेव्ह करायचा. सेव्ह केल्यावर आपल्याला मोबाईल नंबरवरती ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला एक पावती जनरेट होईल. ती पावती आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. अशा पद्धतीची पावती दिसेल. तर ही प्रिंट करून आपल्याला सोबत घेऊन जायची. पावती आपल्याला डाउनलोड होईल. ते ही प्रिंट करून आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. याच्यावर कुठलीही सही शिक्का करायची नाही. तर आपल्याला सोबत आपण जे आधार कार्ड नाव नोंदणी केलेली आहे फॉर्म मध्ये, कोणते या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी एक आहे. तर आपण या ठिकाणी 2 अपत्य पत्नी, म्हणजे आपण 4 जणांचे नाव या ठिकाणी ऍड करायचे आहेत. या ठिकाणी ऍड करायचं ऑप्शन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथं ऍड करायचे आहे. हे 4 जणांचे आधार कार्ड आणि जे 90 दिवसाचं कामगाराचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.